हे बघा ती भाजी होती ना आपली गवारची, आता ताजीच भाजी, ती भाजी राहिलेली होती ना, त्याचं मस्त असं थालपीठ नाश्त्याला. बघा देवासाठी आपले नेहमी फुलं आणलेली असत्या, तिकडे तिकडे फुलं बघायचं काम नाही, रोज फुलं ताजे ताजे फुलं घेऊन येतात. 4-5 2-3 दिवस तर जातातच, फ्रीजमध्ये राहतात ताजे. शक्यतो तर फ्रीजमधलं खरंच खायला नाही पाहिजे, पण आता त्याला विलाज नाही. हे बघा आपल्या घरच्याच गवती चहा आलं, सॉरी, कढीपत्ता आहे. त्याचं कालचेच जे पानाने बर होत चालले, आपण ते कढीपत्त्याचे पानं काढून ठेवलेले इथं. काही करायचं असलं का आपण लगेच आपला ताजा कढीपत्ता घेऊ शकतो. आणि धुवून ठेवले. आता आपल्याला बनवायचं उपीट. उपीट म्हणजे उपमा. रामकृष्ण हरी माऊली. सकाळचे वाजलेले 9, स्वयंपाक वगैरे सगळं झालं, पण आता मुलीची आपल्याला डब्याला सकाळी थालपीठ करून खाल्लं ती नाश्त्याला, पण ती म्हटली टिफिनला भाजी पोळी नको देऊ, आज आपल्याला करायचा उपमा. कारण आवडतं तिला तसं, असं काही नाही का भाजी पोळीच पाहिजे, आठवड्यातून एखाद्या वेळेस पण उपीट वगैरे, म्हणजे आपण उपमा पण म्हणतो आणि उपीट पण म्हणतो. तर तिला टोमॅटो नाही आवडत, फक्त बाकी या सगळ्या गोष्टी मी याच्यात टाकत असते. जास्त नाही करायचं आपलं, थोडाच उपमा करायचा. आता वापरलेली लोखंडाची कढई सकाळी वापरली होती मी, ॲल्युमिनियम तर चांगलंच नसतं, पण आता एखाद्या वेळेस पहिली कढई घासलेली नव्हती म्हणून आपण हीच कढई वापरली. आणि सगळ्यांना सकाळी सकाळी आपण चांगलं, जर वातावरण सकाळ सकाळचा फोटो काढले, व्हिडिओ काढले तर खूप छान येतं, पण सकाळी आज थंडी वाढलेली थोडीशी, त्याच्यामुळे आपण काय बाहेर जास्त शूट नाही घेत. आता किचन मधलं एवढं आवरलं का मग राहिली रोजची नित्यसेवा. नित्यसेवा म्हणजे काय, दिंडोरी प्रणित हा स्वामी मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ सेवा हा विनामूल्य असा हा मार्ग आहे. आणि ह्या मार्गामध्ये खरोखरच आपल्याला खूप अनुभूती बघायला भेटतात. आणि आल्या पण बरेच प्रश्न मार्गी लागतात. आणि आता दिवसभरचं आपलं संसाराचा हा गाडा चालून आपण थोडंसं काहीतरी पण केलं पाहिजे, याची गरज पण आहे आज काळाची. आज कालभैरव जयंती आहे. आज सगळ्यांनी समजा जवळपास ज्यांना ज्यांना जे जे केंद्र आहे किंवा कालभैरव मंदिर आहे, आपण तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आणि आपलं नैवेद्य दाखवायचा. कांदा, लिंबाची फोड, साखर, त्याचा आपण नैवेद्य दाखवून दर्शन म्हणजे घेऊन यायचं. चांगलं असतं. वर्षभर आपल्याला दर्शनाला आपलं जाणं होत नाही, काही चूक झालेली असली तर आपलं कालभैरवांना आपण नमस्कार करायचा. आणि संध्याकाळी सेवा केंद्रामध्ये हवनयुक्त सेवा होत असते. कालभैरव जयंती असल्यामुळं कालभैरव अष्टक घेऊन 11 वेळेस कांदा म्हणजे डोळ्याला कडू येतं, कांदा हा रडायला लावतो. दिवसभर किचनची रोटी. मोहरी संपली होती मसाल्यातली. मोहरी आणि जिरं जास्त लागतं आपल्याला. रोज पण भाजी पोळी पण खाऊ कंटाळा येतो. कढीपत्ता तर शरीराला खूप चांगला आहे. कढीपत्ता आपण खायच्या वेळेस काढून टाकतो, पण मी तर खातच असते, पण बाकीचे काढून टाकते. कारण कढीपत्ता हा केसासाठी पण चांगला असतो. कढीपत्ता खायला पाहिजे.
पीठ काय थोडंच करायचं आहे आपल्याला, जास्त नाही आहे. हा जो सकाळी आपण पोळ्या केल्या तेव्हा आपण सगळ्यात पहिली छोटीशी चांगकीच म्हणतो आपण तव्यावर. ही सगळ्यात पहिली पोळी, छोटी पोळी करतो आणि ही आपल्याला गाईला द्यायची. जी शेवटची ती कुत्र्याला द्यायची, ती आपण नाही खायची. रोज नियमच आहे माझा पण तो. रोज पोळ्या करताना पहिली पोळी करायची. पहिले गावाकडे बघा करायचे, पण आपल्याला आपण तेवढं लक्षात ठेवत नाही, पण हे ठेवायला पाहिजे या गोष्टी. ध्यान करून ती गाईला द्यायची. आमची तर गाय जवळच आहे बघा, कालच्या व्हिडिओत मी गाय दाखवली. बाकीचं सगळं लाल झालं, कांदा वगैरे, हे जिरे मोहरी शेंगदाणे मिरची फोडणी जर चांगली बसली तरच चांगलं लागतं सगळं. आता काम आवरलं की रोजची नित्य सेवा, स्वामी चरित्र 3 अध्याय 11 माळी जप. संध्याकाळपर्यंत हेच रुटीन, स्वामी समर्थ जप. पोळीमध्ये लिहायचं काम चालू आहे. संध्याकाळी हरिपाठ. हे रोजचं आपलं नित्यकर्म. मी सकाळी जास्त दरवाजे उघडत नाही, कारण मला थंड हवा वगैरे जर लागली ना, थंडीची लय शिंका येते जास्त. आता प्रत्येकाला ॲलर्जी असतं, सगळ्यालाच नसतं तसं. असा उपमा, खमंग उपमा मस्त लागतो. थोडंसं मीठ म्हणजे लवकर बटाटे पण घ्यायचे. भाजी पोळी होत नाही मला, पण आता मुलांचं झाला बघा आपला असा गरमागरम मस्त उपमा तयार. लोखंडाची कढई म्हटलं भन्नाट लागतं, मस्त खायला एकदम चवदार. जेवढं लोखंडाच्या भांड्यामधले चवदार लागतं तसं बाकी ज्याच्यात अजिबात लागत नाही. फक्त एवढंच आहे का भाजी वगैरे काही केलं ताबडतोब काढून घ्यायचं, आपण जास्त वेळ त्याच्यात ठेवू शकत नाही, कारण नंतर काळं पडायला लागतं. काही तळलं वगैरे येते तेल आपल्याला लगेच काढावं लागतं, नाही तर मग तेल पण थोडंसं काळं पडतं. आणि हा असं मस्त वगैरे म्हणजे प्रत्येकाची रेसिपी काहीतरी वेगळी वेगळी, भाजी पोळी वेगळी, थालीपीठ वेगळं. आता दुसरी भाजी पोळी ते करूपर्यंत तिला पण उपमा जास्तच आवडतं. असा मस्त गरमागरम उपमा तयार. या सगळे खायला, दादा ताई भाऊ, कोणी मावशी काका कोणी असतील, या खायला गरमागरम मस्त. वास आल्यावरच असं वाटतं लगेच कधी खावा. लक्षात म्हणजे मला सोमवार मंगळवारी, कालचा मंगळवार, आज असं वाटलं मला आज पण मला उपवासच आहे, म्हणजे भूकच नाही लागत. उपवास असला ना आपल्याला, आता 2 दिवसाचे उपवास झाल्यामुळे असं वाटतं मनात की मला आज पण उपवासच आहे का, मग जेवणाला इच्छा होत नाही. पण तरी सकाळी थोडा नाश्ता केला मी. आता टिफिन भरते. टिफिन म्हणजे साधी भाषा आपली डब्बा. आता थोडा थंड पण होऊ द्यावं लागणार आहे. भाजी पोळीपेक्षा जास्त आवडतो म्हणून. उलट तिला भाजी नसते खाली जास्त,
मजा असतं खाते. पोरांना असं चमचमीतच लागतं नाही तरी. एवढा दिला म्हणजे आता तिच्या मैत्रिणी पण थोडंसं खाते. चला या असं मस्त गरमागरम उपीट खायला. आणि त्या कोबी वगैरे अशा भाज्या जर असल्या मुलं खात नसते, डायरेक्ट सगळ्या कट करून त्याच्यामध्ये बेसन पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ जर टाकून आपण थालीपीठ केले, ते जर नाश्त्याला दिले ना, त्या म्हणजे आपल्या शरीराला पण त्या पोषक भाज्या पण भेटत्या, ज्या ज्या खात नाही मुलं तिथे. आणि हे थालीपीठ वगैरे धपाटे वगैरे करून असं खाऊ घालायचं. असं नाही खाता, अशी खाऊ घालायची. तसे खातेतच मुलं. आता हा दुपारी आपल्याच वाट्याला आहे. घरचे तर खाऊनच गेले, नाश्ता करून गेले. मस्त शेव, चिवडा, चकली, डाळीचा लाडू. आठ 15 दिवसातून मी व्हॅक्यूम क्लीनर लावत असते. असं शक्यतो मी झाडूनच झाडते, पण मग 8-15 दिवसातून जर आपण झाडलं ना, तर घराचे कोपरे गाणे वगैरे स्वच्छ होत्या. दुपारची वाजलेली 12. आता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळं कामावरून झालं. इतक्या वेळ काम जातं, बाकीचं नित्य सेवा वगैरे पूर्ण कामावरून आता म्हटलं आपलं यूट्यूब फॅमिलीशी थोडं बोलावं. आपला दुसरा व्हिडिओ आजचा. आणि व्हिडिओ तर आपण चालू केले, पण आपलं ओळख करून देणं पण महत्त्वाची आहे. आता आपले समजा जवळपास जे आहे ते आपल्याला नंतर ओळखत चालणार आहे, म्हणजे ओळखीत आहेच, पण मग जे माहिती सगळ्यांची ओळख आहे असे आपल्याला म्हणणारच ताई तुम्ही आता यूट्यूबचं ब्लॉग चालू केले. त्याचं कारण पण आहे काही. कारण माणूस दिवसभर घरामध्ये असतो आणि आपण आपले कामं करून पण आपलं काही टेन्शन पण पाठीमागं असतं. आणि किंवा हे ते डोक्यात घेण्यापेक्षा आपलं काहीतरी यूट्यूब फॅमिलीशी जर आपलं संवाद असला, किंवा आपलं बोलणं झालं, किंवा आपण काहीतरी नवीन शिकायला आपल्याला भेटतं, किंवा आपल्याला पण काही देता येतं. सगळंच काही असं हे नसतं, पण ह्याच्यामुळं मग मी यूट्यूब चालू केलं. आणि पुढं तुम्हाला सांगत राहील मी का चालू केलं, कशासाठी. आपण काही पैसे म्हणून काही चालू केलं नाही, पण काहीतरी आपलं ओळखी व्हावा अशा हिशोबाने आपण. आणि आपल्याला पण काहीतरी दिवसभर ह्याचं त्याचं हे करण्यापेक्षा आपण जर आपल्याला दिले ज्या सेवा आहे. आता दत्त जयंती आली. दत्त जयंतीमध्ये आपल्याला स्वामी म्हणजे दिंडोरीपर्यंत हा असा मार्ग आहे. या मार्गामध्ये आपल्याला दत्त जयंतीपर्यंत का माऊलींनी
श्री स्वामी समर्थ जप दिली आहे. माऊलींनी ह्या सेवा द्यायचं मागचं पण काहीतरी कारण असू शकतं. पुढे येणारे संकट आपल्या भारतावर, याच्यासाठी पण हे संकट येऊ नये, कुठल्या अडीअडचणी आपत्ती आपल्यावर येऊ नये म्हणून आपण हे सेवा दिलेली आहे आपल्याला. तर आपण जेवढं होईल तेवढं करायचं आहे आपल्याला. मग तुम्ही म्हणताल ताई आता मी तुम्हाला ओळखते, आता नाही यायच्या कमेंट पण नंतर येतीलच. ओळखीत आहेच आपल्या. पण तुम्ही म्हणाल मग आता तुम्ही जास्त केंद्रात येत नाही, आता यूट्यूब चालू केलं म्हणजे मग असं थोडंच आहे. आपण काही असं जास्त देवाचं करतो मग आपण यूट्यूब चालू करू शकत नाही असं काही नाही. यूट्यूब चालू करून आपण मनमोकळेपणाने आपण गप्पा करू शकतो. कमेंटाच्या सगळ्यात चांगल्याच येत्या किंवा येत नाही असं तसं काही नाही. आपण सगळं मनामध्ये हे धरूनच सगळं चालू केलेलं आहे. आणि मग आता काही नवीन आहे तर ते म्हणतील मग तुम्ही, म्हणजे आम्ही संभाजीनगरमध्ये असल्यामुळं मग आपल्याला भरपूर ठिकाणी केंद्र पण बघायला भेटतं. तर आम्ही जवळपास आपल्याकडे जे केंद्र आहे त्या केंद्राशी आपण जोडून आपल्या सेवा पण आपण हे करायचे. किंवा आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टी काही असं हे नसतं. ह्या संसारामध्ये अनेक अडचणी येत असत्या. ह्या अडचणीला सामोरी जाण्याची ताकदसुद्धा आपल्याला माऊलींनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढले. कोणाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला सेवा करून घेतात आपल्याला आणि आपले पण प्रश्न सोडतात. मनुष्य हा एकदाच जन्माला येतो, पण येतानीच सोबत आपलं सगळं काही चांगलं वाईट कर्म घेऊन येत असतो. मग आपल्याला ह्याच्यातून हा संसाराचा गाडा ओढत असताना आपल्याला अध्यात्मामध्ये सुद्धा कुठंतरी आपण जोडलं गेलं पाहिजे. तर आपण बघा बऱ्याच ठिकाणी बालसंस्कार वगैरे चालू करून दिलेले होते. म्हणजे काही ठिकाणी चालू पण आहे. आता प्रत्येकाला पण कामं असतात आणि मी पण जायचे, मी चालू करून देऊ म्हणजे मी नाही दिलेले, ही दिंडोरीपर्यंत मार्ग आहे. आणि याच्यामध्ये बालसंस्कार वर्ग जर आपण चालू केले तर कोणाला जर वाटलं आपल्याला बालसंस्कार चालू करायचे तर नक्कीच आपल्याला फोन करून, फक्त आपल्या येणे जाण्याची सोय नाही म्हणून आपण थोडंसं आता म्हणजे घरीच सेवा करतो. जेव्हा वेळ भेटला तेव्हा केंद्रात पण जातो आपण. असं काही नाही का आपण केंद्रात पण जात नाही, केंद्रात पण जातो. फक्त आपल्याला आता गाडी वगैरे, पहिलं कसं गाडी मोकळी राहायची आणि घरच्यांना पण वेळ असायचा. आता ड्युटी लांब असल्यामुळं आपल्याला वेळ नाही भेटत. घरच्यांना ड्युटी लांब असल्यामुळे यायला वेळ होतो आणि मग तिथून पुढं आपल्याला जायचं असं होत नाही. म्हणून मी आता घरच्या घरीच आपल्या सगळ्या सेवा चालू आहे. सेवा आपण सोडल्या असं काहीच नाही. आणि मग आपण हे सगळं दिवसभरचं रुटीन करता करता आपलं नामस्मरण सुद्धा चालू असतं. आपल्याला हे सेवा का करायचे आहे की आपली दिनचर्या दिवसभर आपल्याला केलेलं कर्म, आपलं कर्म कसं आहे दिवसभरचं आपण स्वतः ठरवायचं. आणि अडचणी तर प्रत्येकाला येत असतं. हा मनुष्य जन्म आहे, आपण याच्यासाठीच जन्म घेतलेला आहे. देवांना पण नाही चुकलेलं, पण आपण कुठंतरी दिवसभर बिजी राहण्यामध्ये चांगलं वाटतं. तर मग बिजी राहायचं म्हणजे काय, इकडे तिकडे गप्पा करण्यापेक्षा टी व्ही पाहायची, रील बघायची. थोडंफार तर बघतोच माणूस, पण असं पण करायचं की आपण घरी काही पारायण करू शकतो. कोणाला काही अडचणी असल्या तरी आपण हा दिंडोरीपर्यंत आध्यात्मिक श्री स्वामी समर्थ व आध्यात्मिक विकास दिंडोरीपर्यंत असा हा मार्ग आहे. ह्या मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही. आणि काही प्रश्न असेल तर जवळ केंद्र पण असतं, तिथं जाऊन आपण आपलं प्रश्न मांडू शकतो. त्याच्यासाठीच मी म्हणजे आता सगळे म्हणतील ताई तुम्ही दिसत नाही केंद्रात, तसं काही नाही आहे. आपण केंद्रात जातो फक्त त्यावेळेस तुम्ही नसतात. मी आले तर तुम्ही भेटत नाही, तुम्ही भेटले तर मी नसते, म्हणजे आले तर असं असतं ना. मग आपल्याला हे सगळं करून आपण आनंदी कसं राहू, आपण याच्यासाठीच हे यूट्यूब चालू केलेलं आहे. आपल्याला काहीतरी कुठं जोडलं तर आपल्याला पण आनंद वाटतो आणि डोक्यामध्ये नकारात्मक विचार येते काही घेण्यापेक्षा आपण आपलं फॅमिलीशी जर चांगलं जोडून राहिलो, आपल्याला नवीन काही शिकायला भेटतं. म्हणून आपण चला इथून पुढं आपण व्हिडिओ 1 दिवसातून एक जाणार आहे. छाया ब्लॉग याच्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि आपलं काही जे पुढं आपण सांगत राहू जसं जसं आपल्याला माहिती होईल तसं आपण चॅनलवर आपण हे टाकतच राहणार आहे. आणि आता श्री स्वामी समर्थ हा जप पण लिहायला सुरुवात करते. कारण आज बड्डे आमच्या तिथं, आपल्याला तिकडं पण थोडी तयारी करायला जायचं आहे. आज कालभैरव जयंती असल्यामुळं आम्ही आज मंदिरात आलो. ताई, दादा, भाऊ,
दर्शन घेऊ शकता आपण.